नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश शिरकर. स्वागत आहे तुमचं कृषी वितृषी या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे की जो काय रब्बी हंगाम आहे तर त्या रब्बी हंगामासाठी म्हणजेच उन्हाळी कांद्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी जे काय पेरणी आहे, कांद्याची पेरणी आहे किंवा रोप टाकलेलं आहे. तर हे रोप टाकल्याच्या नंतर किंवा पेरणी केल्याच्या नंतर जो काय पाऊस आहे तर तो कंटिन्यू येत आहे आणि हा पाऊस जो आहे तर तो कंटिन्यू आल्याच्या नंतर जे काय आपण रोप टाकलेला आहे किंवा पेरणी केलेली आहे, कांद्याची पेरणी केलेली आहे, तर त्याच्यावरती जे काय इफेक्ट आहेत तर ते पावसाचे बऱ्यापैकी प्रमाणामध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर ते जे काय परिणाम आहेत तर ते कोणते आहेत आणि ते आपण कशा पद्धतीने कंट्रोल करू शकतो तर ते आज आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर शेतकरी मित्रांनो, जर यामध्ये पाहिलं तर तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर पावसाच्या पाण्यामुळे कंटिन्यू जे काय रोप टाकलेलं आहे तर या रोपामध्ये ओलावा तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ओलावा कंटिन्यू याच्यामध्ये राहिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस काय हा ओलावा आपल्या जे काय कांद्याचं रोप असेल किंवा कांद्याची पेरणी केलेली आहे याच्यामध्ये साचून राहिल्यानंतर ज्या काय 2-4 समस्या आहेत तर त्या आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये जर पहिली म्हणली तर यामध्ये जे काय मूळकूज आहे तर ते मूळकूज आपल्याला झालेले पाहायला मिळते. ज्यावेळेस जे काय पाणी किंवा जे काय आपल्याला कंटिन्यू ओलावा आपल्या मुळांच्या आजूबाजूला राहिल्याच्या नंतर जी काय मूळकूज होती, जे काय पांढऱ्या मुळ्या आहेत तर त्या पूर्णपणे डॅमेज झालेल्या पाहायला मिळतात. मुळ्या काळ्या पडलेल्या पाहायला मिळतात आणि प्रभावी जे काय रोप आहे तर ते रोप पिवळं पडून आपल्याला ते जळून गेलेलं पाहायला मिळतं. शेतकरी मित्रांनो, यामध्ये दुसरी जर समस्या म्हणली तर जी काय डम्पिंग ऑफ आहे, म्हणजेच जे काय कांद्याचा रोप आहे तो मानेपासला जो भाग आहे तर ते सड निर्माण होऊन तिथून रोप जे काय आहे तर ते पिचकून पडलेलं पाहायला मिळतं आणि जे काय रोप आहे तर ते रोप आपल्याला गेलेलं तिथं पाहायला मिळतं. शेतकरी मित्रांनो, या 2-3 ज्या काय समस्या आहेत तर त्या आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात. याच्यावरती जे काय कंट्रोल करण्यासाठी जे काय आपल्याला स्प्रे घेणं महत्त्वाचं असतं. त्याच्यामध्ये आपल्याला जे काय बुरशीनाशक असतील किंवा जे काय कॉम्बिनेशन आहे तर ते वापरणं आपल्याला त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं की ज्याच्यामुळे जे काय आपलं पडणाऱ्या पावसापासून जे काय रोप आहे तर ते वाचवण्यासाठी आपल्याला तिथे मदत होत असते. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला एक कॉम्बिनेशन वापरायचं आहे. ते मी तुम्हाला सांगतो की त्या कॉम्बिनेशनमध्ये वापरत असताना आपल्याला त्यामध्ये जर पाहिलं तर धानुका कंपनीचं जे झेनेट आहे तर ते झेनेट वापरायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे झेनेट व्यतिरिक्त तुम्ही जे काय रोको आहे तर ते रोको वापरू शकता. याच्याबरोबरच तुम्हाला जे वापरायचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सल्फर वापरायचं आहे. सल्फर जे काय तुमच्या जमिनीमधला जो काय ओलावा आहे तर तो ओलावा कमी करण्याचं काम आपल्याला तिथे करताना पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट म्हणजे जे काय ह्युमिक आहे तर त्या ह्युमिकचाही आपल्याला वापर त्यामध्ये करायचा आहे की जो काय रूट झोन आहे तर जो रूट झोनमध्ये जो काय मूळकूज होणार आहे तर त्याच्यापासून आपल्याला ते कंट्रोल झालेलं पाहायला मिळेल आणि जे काय काळोखी आपल्याला कांद्याच्या रोपाला पाहिजे आहे तर ते त्याच्यामधनं आलेले पाहायला मिळेल. याचं कॉम्बिनेशन वापरत असताना तुम्हाला झेनेट किंवा जो रोका आहे तर ते वापरायचं आहे. त्याच्याबरोबर सल्फर आणि ह्युमिक हे असं कॉम्बिनेशन करून आपल्याला आपल्या जे काय कांदा रोप आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला दाट फवारणी करायचं आहे. शेतकरी मित्रांनो, याची फवारणी घेत असताना याचं प्रमाण हे खूप महत्त्वाचं असतं. मग याचं प्रमाण जे काय वापरत असताना याचं प्रमाण जर पाहिलं तर शेतकरी मित्रांनो, जे काय झेनेट आहे तर ते प्रति लिटर पंपासाठी आपल्याला 1.5 ml वापरायचं आहे आणि जे काय आपल्याला रोको पावडर फॉर्ममध्ये येणार आहे तर ते 1 ग्रॅम प्रति लिटर पंपासाठी आपल्याला ते वापरायचं आहे. याच्यामध्ये ह्युमिक वापरत असताना जर लिक्विड फॉर्ममधलं असेल तर 2 ml प्रति लिटर पंपासाठी वापरायचं आहे आणि जर पावडर फॉर्ममधलं असेल तर 1.5 ग्रॅम प्रति लिटर पंपासाठी आपल्याला ते वापरायचं आहे. याच्याबरोबरच सल्फर वापरत असताना प्रति लिटर पंपासाठी आपल्याला 2 ग्रॅम आपल्याला तिथे वापरायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही ह्या कॉम्बिनेशनची आपल्या जे काही कांद्याचं रोप आहे त्याच्यामध्ये दाट फवारणी कराल त्याच्यावरती नक्की तुम्हाला कंट्रोल आलेला पाहायला मिळेल आणि जे काय डम्पिंग ऑफ असेल किंवा जे काय मूळकूज आहे तर त्याच्यावरती नक्की कंट्रोल होऊन जे काय रोप आहे तर ते चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेलं पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, अशाच नवीन शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.